श्रीमद्भागवत पंचम स्कंद एकादशध्याय. राजा रघुगणला भरताचा उपदेश. जडभरत म्हणाला, राजा, तू अज्ञानी असूनसुद्धा पंडिताप्रमाणे वरवर पाहता तर्कवितर्क युक्त गोष्टी बोलत आहेस. म्हणून काही श्रेष्ठ ज्ञानी लोकात तुझी गणना होऊ शकत नाही. या व्यवहाराला तत्त्वज्ञानी पुरुष तत्त्वविचाराच्या वेळी सत्यरूपाने स्वीकारित नाहीत. हे राजा, लौकिक व्यवहाराप्रमाणे वैदिक व्यवहारातसुद्धा सत्य नाही. कारण वेदवाक्येसुद्धा मुख्यतः गृहस्थांना उचित अशा यज्ञविधीच्या विस्तारानेच व्यापलेली आहेत. रागद्वेषादी दोषांनी विरहित विशुद्ध तत्त्वज्ञानाची पूर्ण अभिव्यक्ती खरे पाहता त्यातसुद्धा झालेले नाही. गृहस्थाला उचित अशा यज्ञादी कर्मांनी प्राप्त होणारे स्वर्गादी सुख ज्यांना स्वप्नाप्रमाणे त्याचे वाटत नाही, त्यांना तत्त्वज्ञान समजून सांगण्यात साक्षात उपनिषद वाक्यसुद्धा समर्थ नाहीत. जोपर्यंत मनुष्याचे मन सत्व, रज किंवा तमोगुणाच्या अधीन असते, तोपर्यंत तो कोणतेही बंधन न पाळता त्याच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी शुभ अशुभ कर्मे करीत राहतं. हे मन वासनामय, विषयासक्त आणि गुणांनी प्रेरित आणि विकारी आहे आणि पंचमहाभूते व इंद्रिय या 16 कलामध्ये प्रमुख आहे. हेच निरनिराळ्या नावांनी देव, मनुष्य इत्यादी रूपे धारण करून शरीररूप उपाधीच्या भेदाने जीवाचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व याला कारणीभूत होते. हेच मायेचे आवरण असलेले मन संसार चक्रामध्ये गुंतवणारे आहे. हेच देहाच्या अभिमानी असलेल्या जीवाशी संधान बांधून त्याला कालक्रमाने प्राप्त झालेली तीव्र सुख, दुःख आणि या व्यतिरिक्त मोहरूप अशा फलांची प्राप्ती करून देते. जोपर्यंत हे मन असते तोपर्यंतच जागेपणीचे आणि स्वप्नावस्थेतील व्यवहार प्रकाशित होऊन ते जीवाला दिसतात. म्हणूनच पंडित मनालाच या त्रिगुणमयी अधम संसाराचे आणि गुणातीत परमोत्कृष्ट मोक्षपदाचे कारण आहे असे म्हणतात. विषयासक्त मन जीवाला संसार संकटात टाकते. तेच विषयहीन झालेल्या त्याला शांतिमय मोक्षप्रद प्राप्त करून देते. जसे तुपाने भिजलेली वात खाणाऱ्या दिव्यातून धूर असलेली काजळी निघते आणि जेव्हा तूप संपते तेव्हा नाहीशी होते आणि नंतर आपले कारण असलेले अग्नितत्वामध्ये विलीन होते, त्याचप्रमाणे विषय आणि कर्मामध्ये आसक्त असलेले मन निरनिराळ्या वृत्तीचा आश्रय घेऊन राहते आणि त्यातून मुक्त झाल्यावर ते आपल्या तत्वामध्ये विलीन होते. हे वीरवरा, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 अहंकार या 11 मनाच्या वृत्ती आहेत. तसेच 5 प्रकारची कर्मे, 5 तन्मात्रा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि 1 शरीर हे 11 त्याचे आधारभूत विषय समजले जातात. गंध, रूप, स्पर्श, रस आणि शब्द हे 5 ज्ञानेंद्रियाचे विषय होत. मलत्याग, संभोग, जाणे येणे, भाषण, देणे घेणे इत्यादी क्रिया जे 5 कर्मेंद्रियाचे विषय आहेत, तसेच हे माझे आहे असे मानणे हा अहंकाराचा विषय आहे. काही लोक अहंकारालाच मनाची 12वी वृत्ती आणि त्याचा आश्रय करणाऱ्या शरीराला 12वा विषय मानतात. मनाच्या या 11 वृत्ती, विषय, स्वभाव, संस्कार, कर्म आणि काल यामुळे शेकडो, हजारो आणि कोट्यावधी भेदामध्ये व्यक्त होतात. परंतु आत्म्याच्या सत्तेमुळेच याचे अस्तित्व आहे आणि स्वतःमुळेच किंवा एकमेकात मिसळण्यामुळे नाही. मन ही जीवाची मायेने निर्माण केलेली उपाधी आहे. हे विशेषतः संसार बंधनात टाकणाऱ्या अशुद्ध कर्मातच प्रवृत्त होऊन राहते. याच्या यावरील वृत्तीप्रवाहरूपाने नित्यच असतात. जागेपणी आणि स्वप्नावस्थेत त्या प्रकट होतात आणि सुषुप्तीमध्ये झाकळलेल्या जात राहतात. या दोन्ही अवस्थामध्ये विशुद्ध तन्मात्र असणारा क्षेत्रज्ञ मनाच्या वृत्तींना साक्षी रूपाने पाहत राहतो.
हा क्षेत्रज्ञ परमात्मा सर्वव्यापक, जगाचे अधिकारण, परिपूर्ण आणि प्रत्यक्ष स्वयंप्रकाश, अजन्मा ब्रह्मदेवाचाही नियामक आणि आपल्या अधीन असणाऱ्या मायेचे द्वारा सर्वांच्या अंतःकरणात राहून जीवांना प्रेरित करणारा सर्व भूतांचा आश्रयरूप असा भगवान वासुदेव आहेत. जसा वायू सर्व स्थावर जंगम प्राण्यामध्ये प्राणरूपाने प्रविष्ट होऊन त्यांना प्रेरणा देतो, त्याचप्रमाणे तो परमेश्वर भगवान वासुदेव सर्वसाक्षी आत्मस्वरूपाने या संपूर्ण प्रपंचात ओतप्रोत भरला आहे. जोपर्यंत मनुष्य ज्ञानोदयाच्या योगाने या मायेचा निराश करून सर्वांची आसक्ती सोडून आणि कामक्रोधादी 6 शत्रूंना जिंकून आत्मतत्व जाणून घेत नाही, तोपर्यंत तो आत्म्याच्या उपाधीमध्ये मनाला संसार दुःखाचे कारण समजत नाही. तोपर्यंत तो या लोकी असाच भटकत राहतो. कारण त्याचे चित्त, त्याचा शोक, मोह, रोग, राग, लोभ, वैर इत्यादी संस्कार तसेच ममता यांची वाढ करीत राहतो. हे मनच तुझा मोठा बलवान शत्रू आहे. तू त्याची उपेक्षा केलीस तर त्याची शक्ती आणखीन वाढते. जरी तो शत्रू संपूर्णपणे मिथ्या आहे तरी सुद्धा त्याने तुझ्या आत्मस्वरूपाला आच्छादित करून ठेवले आहे. म्हणून तू स्वतः श्री गुरु आणि श्रीहरीच्या चरणांच्या उपासनेच्या अस्त्राने त्याला मारून टाक. अध्याय 11 समाप्त. श्रीमद् भागवते महापुराणे परमहंससंहिताया पंचमस्कंदे ब्राह्मण रहुगण संवादे 11 पुढच्या अध्यायामध्ये आपण रहुगणाचे प्रश्न आणि रहुगणाने भारताने केलेले समाधान आपण बघू.